ब्रेकनंतर बातमी बघू सोलापूरमधून। उत्तर सोलापूर तालुक्यातील अनेक गावांना पुराचा फटका बसला आणि उत्तर सोलापुरातील शिवनी आणि तिरे गावच्या सीमेवर्ती भागात असणाऱ्या आजी आजोबांचा संसार उघड्यावरती आलाय। आजी आजोबांचा 2 खोल्यांमधला हा 30 वर्षांपासूनचा हा जो संसार आहे तो पुरामुळे विस्कळीत झालाय आणि सीना नदी काठापासून 2 किलोमीटर अंतरावरती राहणाऱ्या आजी आजोबांना जीव वाचवण्यासाठी संसार सोडून सुरक्षित स्थळी जावं लागलं होतं। सामान आम्ही जीव वाचण्यासाठी बाहेर गेलो। काय करायचं मग काहीच राहिलं नाही, आमचे कपडे सुद्धा नाही त्या अंगावर। काय करायचं सांगा, कसं खायचं कसं जगायचं काहीच राहिलं नाही की आता सगळं गहू तांदूळ सगळं तिकडे अजून गहू ठेवलेलं असतं, पाक भिजलेत, गहू ज्वारी भिजली, अंगाची कपडे भिजली, कपडे सुद्धा पाक ही झाली ती बाद झाली ती पूर्ण घर पाण्यात होतं। हो, संपूर्ण पाण्यात होतं घर। काय करायचं सांगा। आणि निघून गेलो आम्ही त्या पाटील मावशी तिकडं राहिलो, तिथं जाऊन काय करायचं। काय करताय? काय आता हे बांगड्याचा व्यवसाय होता, धंदा होता, खुरपण होत नाही म्हणून मी असलं केलं धंदा व्यवसाय। स्टेशनरी 2-4 साड्या ठेवते, इकडल्या ह्या वस्त्याने हिंडत जाते, घर बी नाही दुकान टाकायला म्हणून इथं रानात इथनं रानातनं धंदा करता। मग आता चाकऱ्या नोकऱ्या आता ही 10,000चा माल भरले होते दसऱ्यात, बाया बोलले होते त्या म्हणून। मग आता हे झालं, दसरा बी राहिला, बांगड्या बी राहिल्या, हे मध्येच पुरा आला, सगळंच गेलं हात। आता ह्याचं काय करायचं, ह्याला फेकून द्यावं लागतंय, आता दुसऱ्यांदा भांडवल तयार करावं लागतंय। मग आता ही काय जिकडे आता ही बघतोय, आता चिखलात उभा आहे तुम्ही, पाणी एवढं मोठं आलंय घर तर बी आणि आपल्याला काय एकच मुलगी वाटतं, आता मुलगा पण नाही। दिल्या घरी गेली, आम्ही दोघं असं खुटू खुटू करून खाता। मग आता थकल्यावर जावायकडे जाईल की कसं तर होईल की, पण आता काय खायचं जाऊन तिथं, इथं तर काय खायचं।